त्यामध्ये रेडिएटर जो हा पार्ट आहे, हा पार्ट कूलिंग सिस्टीममधील महत्त्वाचा पार्ट आहे. त्याचं लोकेशन जे आहे इंजिनच्या समोरच्या बाजूला ही केसवरती फिट केलेलं असतं. हा जो रेडिएटर आहे तो पाणी थंड करून इंजिन नॉर्मल टेम्परेचरला आणण्याचं काम करतं. तर ह्या रेडिएटरमध्ये महत्त्वाचे पार्ट्स आहेत. तर ही सर्वात महत्त्वाची ती प्रेशर कॅप आहे. प्रेशर कॅप काय करते तर पाण्याचं उत्कलन बिंदू वाढवते, पाण्यावरती प्रेशर देते. त्यानंतर रेडिएटरमध्ये हा वरचा आहे अप्पर टँक, हा आहे लोअर टँक आणि मधली जी या उभ्या जे दिसतात ते ट्यूब्स आहेत आणि जे आडवे पार्ट्स आहेत हे याला म्हणतात, छोटे छोटे दिसायला कोर्स म्हणतात. आणि हा रेडिएटरच्या या अपोजिट साईडला बॅक साईडला हा अप्पर होज आहे आणि हा लोअर होज आहे. अप्पर होजमधून पाणी इंजिनमधील पाणी हा रेडिएटरमध्ये प्रवेश करतं, थंड केलं जातं आणि पुन्हा या लोअर होजमधून पाणी वॉटर पंपाद्वारे इंजिनमध्ये पाठवलं जातं. तर आज आपण जे रेडिएटर आहे, हा रेडिएटर बसवण्याचा उद्देश काय तर समोर येणारी जी हवा आहे ही पाण्याच्या संपर्कात म्हणजेच काय ट्यूबच्या संपर्कात येते आणि ही जी हवा आहे, थंड केलेली हवा ही फॅनद्वारे इंजिनवरती मारली जाते. अशा प्रकारे इंजिन नॉर्मल टेम्परेचरला आणलं जातं. तर आज आपण जो रेडिएटर जो आहे आज आपण खोलणार आहोत आणि हा रेडिएटर कुठे लिकेज आहे का, कुठे क्रॅक आहे का ते पाहणार आहोत. कारण कूलिंग सिस्टीममध्ये समजा रेडिएटर फेल गेला किंवा रेडिएटर फुटला, रेडिएटर क्रॅक झाला तर इंजिन जागेवरती किंवा गाडीही ब्रेकडाऊन होऊ शकते. समजलं. तर यामध्ये ह्या ज्या ट्यूब्स आहेत, ट्यूब फुटण्याची जास्त शक्यता असते. यामध्ये कूलंट म्हणून किंवा इंजिन थंड करण्यासाठी पाणी किंवा लिक्विड वॉटर व कूलंट हे मिक्स करून या इंजिनमध्ये टाकलं जातं आणि इंजिन थंड केलं जातं.